काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यावरती पुढारी चॅनलच्या कार्यालयाच्या बाहेर भारतीय जनता पक्षाच्या RSSच्या कडवट उजव्या विचारसरणीच्या अर्बद नक्षलींनी हल्ला केला आणि आतापर्यंतचे भारतातले हल्ले हे सगळे या उजव्या विचारसरणीच्याच लोकांनी केले. मग ते अगदी महात्मा गांधींपासून ते अगदी आतापर्यंतच्या गौरी लंकेश असेल, दाभोळकर असतील, पानसरे असतील, कलबुर्गी असतील यांच्यापर्यंत. तर हे कडवट उजव्या विचारसरणीचे जे अर्बद नक्षली आहेत यांच्या विरोधामध्ये सरकार काही करणार आहे का? आता चॅनलवरती हनुमंत पवार यांना नेहमी बोलवलं जातं काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते म्हणून, आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा भारतीय जनता पक्षाच्या हरियाणा मधल्या माणसाने मूलचंद शर्मा का वर्मा यांनी कसा अपमान केला, छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो त्यांनी टॉयलेटमध्ये लावला, त्याबद्दल ती चर्चा होती. त्या चर्चेच्या वेळेला काही वाद झाले असतील. हनुमंत पवार हे लॉजिकली आणि इतिहासाचे संदर्भ, दाखले, तंतपरंपरेचे वारसा या सगळ्या गोष्टी देऊन ते वेळोवेळी काँग्रेस पक्षाची भूमिका मांडत असतात. आता याला काहीही उत्तर ज्यावेळेला देता येत नाही त्या वेळेला हे भारतीय जनता पक्षाचे कडवट उजव्या विचारसरणीचे अर्बन नक्षली हे नेहमी मारहाण, हल्ला या गोष्टींचा वापर करतात. पुन्हा पुन्हा महत्वाचे विषय जे येतात की 2 दिवसापूर्वी काँग्रेस पक्षाच्या पुण्यातल्या कार्यालयावरती हल्ला केला होता भाजपच्या लोकांनी. प्रचंड दगडफेक केली होती. लोकांचे, पत्रकारांची सुद्धा डोकी फुटली होती त्या ठिकाणी. आणि आता काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्यावरती चॅनलमध्ये चर्चेमध्ये भाग घेतल्यानंतर, बाहेर आल्यानंतर त्यांच्यावरती हल्ला केला जातो. हा जो अर्बन फॅसिस्ट स्ट्रक्चर भाजपने आता पूर्णपणे चेहरा दाखवायला सुरुवात केलेला आहे. हेच तुषार दामगुडे त्या भीमा कोरेगावच्या केसमधले माझ्यामध्ये फिर्यादी आहेत. त्यात भीमा कोरेगावच्या केस पासून अर्बन नक्षली ही टर्म भारतीय जनता पक्षांनी, फडणवीसनी वापरायला सुरुवात केली. पण आता तरी फडणवीसला कळणार आहे का की अर्बन फॅसिस्ट हा केवढा डेंजरस आहे?